आम्ही जाणार आहोत साऊथच्या रोड ट्रिपला 8 दिवसांसाठी। आणि जाताना जी जी छान ठिकाणे आपल्याला दिसतील ती पाहत पाहत निसर्गाचा आस्वाद घेत घेत जाणार आहोत। तर हा ट्रॅव्हल व्लॉग तुम्हाला खूपच आवडणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर चला मग मित्रांनो, महाराष्ट्रातून आम्ही स्कॉर्पिओ घेऊन निघालो होतो कर्नाटकच्या दिशेने। आम्ही निघालो तेव्हा इकडे खूपच गरमी होत होती, पण जसे जसे आम्ही कर्नाटकच्या जवळ पोहोचत आलो तसे वातावरण चेंज होऊ गेले। तिथे पाऊस पडत होता आणि छान गार गार वारा, त्यामुळे आम्हाला खूपच छान वाटले। जाताना आम्ही दावणगिरीला 1 रात्र स्टे केला। मित्रांनो, मी आताच प्रवासात झोपून उठलोय आणि चैत्रनी बघा त्याने किती चांगली जागा निवडला नाही झोपण्यासाठी। हाय फ्रेंड्स, ही बघा माझी किती चांगली जागा आहे। मित्रांनो, साऊथ इंडियनच्या रोड ट्रिप मध्ये कर्नाटक ह्या राज्यात मैसूरला जाताना एका गावात एक खूप सुंदरसं मंदिर आहे, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला। सध्या आपण आलोय मैसूर पॅलेसला आणि मैसूर पॅलेसला शेवटी राजा वडियारने केलेला होता आणि त्यांच्या राणी दुसऱ्याच कक्षामध्ये हितच राहते, पण दुसऱ्या कक्षामध्ये, आणि बाकी उरलेले कक्ष पर्यटकांना बघण्यासाठी आहेत। मित्रांनो, 3रीत असताना आम्हाला हिंदीला मैसूरचा लेसन होता आणि त्यामध्ये या पॅलेसबद्दल चामुंडी देवी मंदिर याचा उल्लेख होता। हे पाहताना मला तो पाठही आठवला। तर हा सर्व परिसर पाहून आम्हाला खूपच छान वाटले। 1-2 तास कसे गेले हे आम्हालाही समजले नाही। तर मित्रांनो, तुम्ही या पॅलेसवर नक्की भेट द्या, खास करून दसऱ्यामध्ये इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो।
नेक्स्ट डेला आम्ही सकाळी उठून झूमध्ये गेलो. झूमध्ये जाण्याची उत्सुकता आम्हाला यासाठी होती की याआधी जे ॲनिमल आम्ही पाहिले नव्हते ते त्या झूमध्ये आहेत आणि ते सर्व आम्ही पाहिले. तर हे बघा, हत्ती कसा खातोय, छान वाटतोय ना हे पाहताना. हा गोरिला बघा कसा लपाछुपी खेळतोय, इकडून तिकडे फिरतोय आणि उड्याही मारत होता. मोर पहा कसा पिसारा फुलवून नाचतोय ना. तुम्हाला मोराचे गाणं आठवले ना, काय भारी वाटतोय हे पाहताना. त्यानंतर जेवण करून आम्ही अंडर वॉटर ॲक्वेरियमला गेलो. तर हे पहा, असं एक टनलमधून आम्ही खाली उतरत आत आलो आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. छोटे फिश, मोठे फिश, स्टार फिश, वेगवेगळ्या कलरफुल
फिश पाहून मस्त वाटले. हे बघा, इथे असे फिश पाण्यात मोकळे सुद्धा ठेवलेले होते. त्यांना तुम्ही खाणं देऊ शकता, म्हणजे त्यांच्याकडचे खाणे, आपल्याकडचे नाही. तर चैत्रने आणि आई बघा कशी त्यांना खायला घालते. आणि फिश एवढे उपाशी वाटत आहेत की हवड्यासारखे करतायत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.